यावेळची सगळ्यात मोठी बातमी, राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी म्हणता येईल ती म्हणजे छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ही भेट नेमकी कशासाठी आहे, यामागची कारणं काय, या संदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत राजकीय नेते मंडळींकडून सुद्धा आणि सर्वसामान्यांकडून सुद्धा। कारण छगन भुजबळ हे कालच राष्ट्रवादीच्या महामेळाव्यामध्ये शरद पवार यांच्यावरती टीका करत होते, मात्र लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत आणि म्हणूनच ही भेट नेमकी कशासाठी, या भेटीमागचा उद्देश काय, काय विषय आहेत, यावरून आता तर्क लावले जात आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्या सोबत। प्रणाली, छगन भुजबळ पोहोचलेत का सिल्वर ओक वरती, कोण आहे आणखी त्यांच्या सोबत? छगन भुजबळ हे सिल्वर ओकवर पोहोचल्याची माहिती मिळते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्ताच अधिवेशन संपलेलं आहे, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा सुद्धा चर्चा चालू आहे। त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ अचानक सिल्वर ओकला येणं याच्याकडे एका वेगळ्याच दृष्टीने बघितलं जात आहे। कारण आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी चर्चा अशी होती की अजित पवार गटातली अनेक माणसं जी आहेत ती शरद पवार यांच्या संपर्कामध्ये आहेत, त्यांना घरवापसी करायची आहे। त्यापैकी एक नाव जे आहे ते छगन भुजबळ यांचं सुद्धा वारंवार घेतलं जात होतं। मग ते कारण आहे का छगन भुजबळ यांचं सिल्वर ओकला येण्याचं, किंवा आता जी काही राजकीय परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेत आहेत का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा एक वाद निर्माण झालेला आहे आणि आता हा वाद हळूहळू विकोपाला जाताना सुद्धा दिसतोय आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शन घेण्यासाठी छगन भुजबळ गेलेले आहेत का, की काही राजकीय यामागची गणितं आहेत। कारण जशी मध्यंतरी चर्चा होती, अनेक वेळेला भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे की पक्षामध्ये म्हणजे आत्ताचा जो त्यांचा पक्ष आहे अजित पवार गट यांच्यामध्ये जेव्हाही काही मोठे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ज्येष्ठ नेत्यांना सामावून घेतलं जात नाही। दोघे तिघे माणसं अशी आहेत की केवळ 2-3च नेते बसतात आणि निर्णय घेतात, अशी अनेक वेळेला तक्रार जी आहे ती सुद्धा काही नेत्यांनी वारंवार बोलून दाखवलेली आहे। आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये मग ते छगन भुजबळ असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील अशा नेत्यांचा सल्ला घेतला जात नाही, त्यांना विचारलं जात नाही, असं सुद्धा वारंवार बोललं जात होतं आणि त्या नेत्यांमध्ये सुद्धा छगन भुजबळ यांचं नाव होतं। त्यामुळे छगन भुजबळ जे आहेत त्यांची आज सिल्वर ओकवरची ही जी काही भेट आहे या भेटीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राजकीय काही उलटापालट होते का, छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, काही राजकीय समीकरणं किंवा अजित पवारांची साथ सोडून ते पुन्हा घरवापसी करतायत का, असे अनेक प्रश्न जे आहे ते आजच्या या त्यांच्या भेटीवरनं नक्कीच निर्माण होत आहेत। छगन भुजबळ एक मोठे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि ज्यावेळेपासून अजित पवार यांनी वेगळा पक्ष स्थापन केलाय तेव्हापासून छगन भुजबळ हे त्यांच्या सोबत आहेत। परंतु गेले वर्षभर आपण सातत्यानं पाहतो आहोत की अनेक ठिकाणी अनेक वेळेला छगन भुजबळ यांची मुस्कटदाबी होतीये का, असे प्रश्न उपस्थित झालेले होते। छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार होती परंतु ती मिळाली नाही, त्यानंतर लोकसभेसाठी त्यांनी तयारी केलेली होती, म्हणजे केंद्रातून त्यांना लोकसभेची जागा देण्यात आलेली आहे असं सुद्धा बोललं जात होतं। परंतु आयत्या वेळेला सुद्धा त्यांचा पत्ता कट करण्यात आला आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला आणि तो ज्या पद्धतीनं हे सगळं राजकारण घडलं त्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे सातत्यानं नाराज आहेत असं बोललं जात होतं आणि त्यामुळे आज छगन भुजबळ यांच्या भेटीच्या मागचं कारण काय नेमकं हे थोड्या वेळात कळू शकेल। आता छगन भुजबळ गेलेले आहेत, एक 5 मिनिटं झालेले आहेत त्यांना वर जाऊन म्हणजे वरती सिल्वर ओकच्या निवासस्थानी शरद पवार यांच्या जाऊन साधारण थोड्या वेळात ते बाहेर पडतील, त्यावेळेला आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा नक्कीच प्रयत्न करू। बरोबर प्रणाली, एकतर कालच्या राष्ट्रवादीच्या महामेळाव्यामध्ये छगन भुजबळांकडून झालेली शरद पवारांवरची टीका, आज पुन्हा शरद पवारांची भेट आणि आता थोड्या वेळापूर्वी आपण पवारांच्या पक्षातल्या काही नेत्यांची प्रतिक्रिया घेतली होती, त्यावेळी त्यांनी थेट म्हटलंय की सूर कुठेतरी बदलतोय भुजबळांचा। मी जसं म्हणाले की सातत्यानं कुठेतरी नाराजी जी आहे ती व्यक्त केली जाते आहे आणि छगन भुजबळ एक असे नेते आहेत जे समाजकारणातून म्हणजे ज्यांनी वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटना यांच्यामधून ओबीसी समाजासाठी केलेलं त्यांचं काम, या सगळ्याच गोष्टी या नव्याने सांगायची गरज नाही आहे, त्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं प्रणाली थोडंसं थांबवते, आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार फोन लाईनवरती जोडले गेले
गेलेत. भाऊ, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. छगन भुजबळ आज अचानक पवारांच्या भेटीला, कालपर्यंत राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये पवारांवरती टीका करणारे भुजबळ आज थेट पवारांच्या भेटीला जात आहेत म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, आता ते कशासाठी गेले हे मलाही माहित नाही. पवार साहेबांनी त्यांना कदाचित बोलवलं भेटीला या म्हणून, की भुजबळ साहेबांनी फोन केला की मी आज अनेक दिवस झाले भेट झाली नाही, भेटायला येतो. आता हे तर मला वाटतं की भुजबळ साहेबच सांगू शकतील किंवा पवार साहेब सांगू शकतील, कारण हा त्यांचा व्यक्तिगत संपर्क, संबंध, संवादाचा भाग आहे आणि व्यक्तिगत रीतीने ते एकमेकांना भेटताय. त्याच्या मागे सहजता आहे की काही राजकीय त्याच्यामधला भाव आहे हे तर ते दोघेच सांगू शकतील. बरं, मात्र मुनगंटीवारजी, छगन भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज आहेत असा एकीकडे सूर ऐकायला मिळतोय. असं दूरदर्शन किंवा चॅनल मधून दाखवण्यात आलं होतं, पण भुजबळांनी त्याचा इन्कार केला होता. बरं, मग शरद पवारांना भेटण्यासारखी अशी काय महत्वाची गोष्ट असू शकते की ज्याला भुजबळांना थेट त्यांच्या निवासस्थानी येऊन भेटावं लागते? अर्थात तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, हे भुजबळच सांगू शकतील, मात्र तरी देखील तुमचं काय मत? नाही, मला वाटतं की कधी कधी एकमेकाशी संबंध असतात. एखाद्या वेळी फक्त कॅमेऱ्याच्या आत ते कैद होतात, अनेकांच्या भेटी एकमेकात होत असतात आणि जे राजकीय क्षेत्रात मी आहे मला माहिती आहे की इतक्या भेटी एकमेकाच्या होत असतात, फक्त त्या कॅमेऱ्यात कैद होत नाही म्हणून मग त्या बातमीचा विषय होत नाही. अशा भेटी अनेकदा होत असतात. आपण हे बघितलं आहे, शरद पवार साहेब एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला गेले. आता ही कॅमेऱ्यात कैद झाल्याबरोबर मग लोकांनी त्याचा कशासाठी गेले, मी आजही पुढे कशासाठी गेले. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की कॅमेऱ्यात कैद झाली म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. राजकारणामध्ये एकमेकाशी संबंध हा महाराष्ट्राची खरं तर राजकारणाची शान आहे. महाराष्ट्राचा हा पुरोगामीपणा जो आहे तो राजकारणामध्ये एकमेकाशी भेटताना आमच्यामध्ये वैरत्व नाही. आज ही बातमी का झाली, कारण आज इतकं वातावरण बिघडून गेलं राजकारणामध्ये की लोकांना वाटतं की कोणी कोणाला भेटलं म्हणजे काहीतरी आहे. खरं तर कोणी कोणाला भेटलं म्हणजे काही आहे हा विषयच नाहीये. पहिल्यांदा किती भेटी व्हायच्या, किती लोक एकमेकांच्या घरी जायचे, त्याच्यामध्ये कुठेही असा अर्थध्वनीत होत नव्हता की आता काहीतरी नवीन राजकारण शिस्त आहे. तेव्हा असंच वाटायचं की राजकारणामध्ये आम्ही वैचारिक एकमेकापासून दुरावा असू शकतो, मनाचा नाही. हा मतभेद आहे पण मनभेद नाही हा भाव असायचा. आता तो बातमीचा विषय होते. बरं, तसं जर असेल तर आपल्याला कळेलच. मात्र ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि भुजबळ हे अजित पवारांच्या गटात जाऊन महायुतीमध्ये सामील झाले, मात्र त्यानंतर अजित पवारांना जर शरद पवारांवरती जर काही टीका किंवा काही बोलायचं असेल तर मग भुजबळांना पुढे केलं जातं आणि मग भुजबळांची एक प्रकारे कुचंबणा झाली आहे महायुतीमध्ये, असं देखील पवारांच्या काही नेत्यांकडून कळतंय. नाही, जेव्हा भुजबळ साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून शिवसेना सोडली तेव्हा हे भुजबळ साहेब एक आक्रमक नेते आहे. तेव्हाही ते शिवसेनेवर टीका करायचे, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करायचे. नेहमी भुजबळ साहेब पुढे असायचे, कारण भुजबळ साहेब एक आक्रमक नेते आहे म्हणून त्यांना कोणी सांगतं म्हणून ते टीका करतात. हे त्यांच्या मला वाटतं की नेतृत्वाला छोटं केल्यासारखं होईल. भुजबळ साहेब एक आक्रमक नेते आहे आणि त्यांना कोणाची सांगायची गरज नाही. तेव्हा ते स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल बोलायचे, आता शरद पवार साहेबांबद्दल बोलत असतील, पण म्हणून काही त्यांना अजितदादा सांगतात असं म्हणणं काही योग्य होणार. बरं, मात्र ज्या वेळेला भुजबळ अजित पवार गटात गेले तेव्हा त्यांच्याही काही अपेक्षा असतील, कारण ज्या वेळेला लोकसभेचं तिकीट त्यांना मिळालं नाही तेव्हा तुम्ही जसं म्हणताय की ते नाराज नाही असं ते स्वतःच्या तोंडाने म्हणतायत, पण मी इच्छुक होतो असं पण ते म्हणालेत. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ही सल असेलच की आपल्याला लोकसभेचं तिकीट मिळालं नाही ही नाराजी भुजबळांच्या मनात असेलच. आणि बघूयात आता, जसं तुम्ही म्हणताय मुनगंटीवारजी की ही नॉर्मल भेट असेल तर त्यानंतर आपल्याला कळेलच. आणि तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अधिक आपण बोलूयात. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. शिरसाटजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. भुजबळ गेलेत
शरद पवारांच्या भेटीला आणि त्यामुळे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत की बाबा काय कारण असावं, काय तुम्हाला वाटतंय? बघा, काल भुजबळांनी त्यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलेलं वक्तव्य, हो, यावर जर ते ठाम असतील तर ते त्यांची भूमिका पुन्हा परखडपणे शरद पवार साहेबांसमोर मांडायला गेले असावेत, किंवा कालच्या भूमिकेमध्ये जर त्यांचा काही बदल झाला असेल तर ते मांडायला गेले असावेत. बरं. परंतु खऱ्या अर्थानं ओबीसी आणि मराठा आरक्षणच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका काय आणि त्यांचं वैयक्तिक मत काय हे जाणून घेण्यासाठी ज्याला इंडोर मीटिंग म्हणतात ते करण्यासाठी सुद्धा गेले असत असं माझं मत आहे. आणि भुजबळांची ही एक स्टाईल आहे की एखादी सनसनाटी निर्माण करणं, जाऊन भेटणं आणि एक वेगळं महाराष्ट्रामध्ये एक वादळ उठवणं. बाळासाहेबांच्या तालमीत ते तयार झाल्या असल्यामुळं अशा गोष्टी त्यांच्याकडून घडत असतात. बरं, म्हणजे त्या संदर्भात भेट असावी असं तुम्हाला वाटतंय. मात्र खूप तर्कवितर्क लढवले जात आहेत की काय नेमकं असावं, कारण अशी अचानक भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी जात आहेत म्हटल्यावर ही खूप मोठी आणि महायुतीसाठी सुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी सुद्धा ही मोठी गोष्ट म्हणावी लागेल आणि त्यामुळे तिकडे सुद्धा धडधड सुरू असेल. संजय शिरसाट आपल्यासोबत फोन लाईन वरती बोलत होते आणि कदाचित कालचं जे वक्तव्य महामेळाव्यातलं छगन भुजबळ यांचं होतं त्यावरती जर भुजबळ ठाम असतील तर ते त्या संदर्भात शरद पवारांशी बोलायला गेले असतील किंवा मग आपली भूमिका मांडायला गेले असतील असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे.